जनतेच्या समस्येच्या बातम्या. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता बुद्धपूजा पाठ असेल, बोधचार्य संस्कार समितीच्या असतील होत असतो. त्याच्यानंतर सकाळी भोजनदान असतं, त्याच्यामध्ये बौद्ध सरकारी कर्मचारी संघटनेचं योगदान असतं. त्याच्यानंतर दुपारी 2 ते 5 जाहीर सभा असते. त्याच्यामध्ये प्राध्यापक सतीश जाधव साहेब येणार, ते PA MA संचालक विजेता IAS अकॅडमीचे. त्याच्यानंतर रात्री 9:30 वाजता प्रबोधनात्मक कवालीचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये आपण अंकुश उसले आणि गायन पार्टी जळगाव आणि दीपाली शिंदे आणि गायन पार्टी मुंबई अशा प्रकारे कार्यक्रमाचा सुरू असतो. जय शिवराय, जय गुजराय. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संघाच्या विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव आज खेड येथे भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आपण सगळेच खेडवासीय साजरा करत आहोत. तसाच संपूर्ण जगामध्ये देखील बाबासाहेबांचा हा जयंती उत्सव साजरा होत आहे. याच विद्यमाने खेड तालुक्याने आज या ठिकाणी आमची सगळी ग्रामीण कमिटी, आयुष्यमान मंदारचे अधिकारी आणि त्यांची संपूर्ण कमिटी, तसेच आमची महिला समिती, आमचे सर्व सन्माननीय CR कांबळे साहेब असतील, SBIचे मॅनेजर असतील कांबळे साहेब, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मला आनंद होत आहे. खेड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही जे पत्रकार बंधू आहेत त्यांची आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आणि बाबासाहेबांनी म्हटलेच आहे की पत्रकारिता हा लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे आणि त्याचं काम आपण करत असताना अतिशय निपक्षपाती आणि प्रामाणिकपणे आपण करा आणि करत आहात. त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व खेडवासीय तमाम बंधू आणि भगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देते. बंधूंनो, आपण पत्रकार असताना अनेक आव्हानांना सामोरं जातात. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ ही आमची सामाजिक संपूर्ण 100% अशी समाजासाठी सामाजिक संघटना आहे. या संघटनेचं काम करत असताना अतिशय तळमळीने आणि प्रामाणिकपणे आणि फक्त समाजाच्याच या काही आर्थिक नियोजनावरती या संघटनेचं कामकाज चाललेलं असतं. या संघटनेबद्दल सांगत असताना मी 2 टप्प्यामध्ये या संघटनेची पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला माहिती देईन आणि नंतरच्या दुसऱ्या 5 मिनिटाच्या ज्या टप्प्यामध्ये आहे, विभागामध्ये आहे, 2 विभाग आपण करूया आणि त्याच्यामध्ये संपूर्ण आजच्या आणि उद्याच्या जयंती महोत्सवानिमित्ताने येणाऱ्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आहे ती आपल्यासमोर दिली जाईल. परंतु पहिल्यांदा मी आपणासमोर आमच्या संस्थेची माहिती देत असताना खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संघाची संपूर्ण गेली 85 वर्षाच्या इतिहासामध्ये म्हणजे 85 वर्षे या संघटनेला झालेली आहे. तर या संघटनेची स्थापना कशी झाली? बाबासाहेब आहेत असताना 1941मध्ये या संघटनेची स्थापना झाली आणि बाबासाहेबांनी बौद्धजन पंचायत समिती ही कोकणवासीयांसाठी ही संघटना स्थापन केली. या संघटनेमध्ये जे आमचे पूर्वज काम करत होते त्यांना घेऊन त्याच लोकांनी, त्याच कार्यकर्त्यांनी खेडमध्ये तळमळीने आपल्या मुलांसाठी किंवा मुलांसाठी आणि आपल्या इथे समाजासाठी खेड तालुका बौद्ध विद्यार्थी वसतिगृह आणि बौद्ध नाही त्यावेळेला खेड तालुका विद्यार्थी वसतिगृह अशी ही संघटना स्थापन केली 1941 आणि त्यानंतर ती संघटना स्थापन केल्यानंतर वसतिगृहाची स्थापना झाली. वसतिगृह झाल्यानंतर दिनांक 2 ऑक्टोबर 1954मध्ये या संस्थेचं नामांतरण झालं आणि खेड तालुका दलित समाज सेवा संघ अशी ही संस्था झाली. यानंतर पुढे या संस्थेचं संस्थेचं जे रजिस्ट्रेशन आहे ते 2 मे 1955मध्ये माननीय धर्मदाय आयुक्त मुंबई यांच्याकडे रजिस्ट्रेशन करण्यात आलं. हे 29B असं हा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर या संस्थेचं पुढे धर्मांतरानंतर 14 ऑक्टोबर 1956 नंतर खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ असं या संस्थेचं नामांतरण झालेलं आहे आणि तेव्हापासून आजही ही संघटना अतिशय समाजातील तळागाळातील गोरगरीब जनतेचं जे समाजाचे काम आहे, सामाजिक आणि संघटित आणि शैक्षणिक कामासाठी
ही संस्था म्हणून संपूर्ण कोकणामध्ये अग्रेसर आणि नामांकित अशी ही संस्था आणि नावारूपाला आलेली ही संस्था आहे. या संस्थेचं या ठिकाणी आमचे जे पूर्वज आहेत त्यांनी 1952मध्ये वसतिगृहाबरोबर जमीन खरेदी केली आणि मोठ्या असं खेळमध्ये चांगल्या ठिकाणी मोठ्याच्या ठिकाणी आमची स्वतःच्या मालकीची जमीन आहे. त्यानंतर या ठिकाणी आम्ही आमच्या मालकीची म्हणजे आमच्या या संस्थेच्या मालकीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे 2011मध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे संपूर्ण आंबेडकर भवन आम्ही आमच्याच स्वतःच्या भिंतीवरती स्वतःच्या मेहनतीने आम्ही हे उभारलेलं आहे. इथे ग्रामीण आणि मुंबईतील जे आमचे सभासद आहेत, मान्यवर कार्यकर्ते आहेत, माजी कार्यकर्ते आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या चळवळीतून आणि त्यांच्या प्रेरणेतून हे दिमाख्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी उभं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी या संस्थेचं बाजूला महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृह हे देखील आहे. तिथे सर्व जाती जमाती जे काही गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वसतिगृह आहे आणि या वसतिगृहाला 100% सरकारचं ग्रँट मिळतं, अनुदान मिळतं आणि हे देखील आणि त्या वस्तूच्या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी असतील त्या आमच्या संस्थेच्या आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. या संघटनेबद्दल बोलत असताना या संघटनेला 75 वर्ष झाल्यानंतर आमची 75वी म्हणून या संघटनेचा अतिशय मोठा असा भव्य दिव्य मुंबईमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि स्मरणिकेच्या रूपाने लोकांसमोर आम्ही प्रकाशित केला आणि त्यावेळेला त्या काळचे मुख्यमंत्री आयुष्यमान देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या संस्थेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक मंत्री बडोले साहेब असतील, त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे आदरणीय आठवले साहेब असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, आनंदराव असतील, भीमराव असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी या संस्थेला त्या ठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा दिलेल्या आहेत. किंबहुना त्यावेळेचे आपले खेडचे आमदार असतील किंवा खेडचे नगराध्यक्ष वैभवजी केळेकर हे देखील या ठिकाणी त्यावेळेला उपस्थित होते मुंबईमध्ये आणि असा आमची 75वी हा कार्यक्रम आणि संपूर्ण इतिहास या संस्थेचा प्रकाशित होऊन त्यामध्ये असं ठरलं की मुंबईमध्ये आपल्याला या संघटनेला जर का 75 वर्ष पूर्ण होत आहे तर मुंबईमध्ये या संस्थेचं छोटंसं देखील कार्यालय असायला पाहिजे. याच अनुषंगाने आम्ही काम करत आहोत. कोरोनानंतर काही सुधारणा झाली, काही बदल आले, परंतु काम करण्याची जी जिद्द आहे ती आमच्या संघटनेची मुंबईपासून गावापर्यंत अतिशय वाखाणण्यासारखी ही संघटना आहे. संपूर्ण कोकणामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमच्या संघटनेचं नाव लौकिक पद्धतीत आहे. खेडच्या नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील 9ही तालुक्यांमध्ये आमच्या संघटनेचं पहिल्यांदा अग्रस्थानी नाव घेतलं जातं. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ अशी एकमेव संस्था आहे. या संस्थेमध्ये सगळ्या दरातले विद्यार्थी असतील, युवक असतील किंवा या संस्थेकडे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या संस्थेकडे अतिशय म्हणजे शिक्षण घेतलेले जे होतकरू जे कार्यकर्ते आहेत किंवा उच्च विभूषित झालेले जे काही मान्यवर आहेत हे या संस्थेला एकनिष्ठ आणि अटॅचमेंट आहे. ही या संस्थेची जमेची बाजू आहे. या संस्थेमध्ये काम करत असताना आम्ही मुंबईमध्ये कार्यालय व्हावं हा आमचा संकल्प आहे आणि त्याच्यासाठी आम्ही अतिशय तळमळीने काम करत आहोत आणि लवकरच ही बातमी गोड बातमी आहे की लवकरात लवकर आपल्या माध्यमातून आम्हाला ह्या संपूर्ण कोकणातील संपूर्ण आपल्या वैभवाला पोचवायची आहे, तालुक्यातील जनतेला पाठवायची आहे, जेणेकरून खेड तालुका ही बौद्धांची संघटना असली तरी पण ही संघटना एक स्वतःच्या हिमतीवरती प्रामाणिकपणे काम करत आहे आणि समाजाच्या हितासाठी काम करत आहे. मुंबईत कार्यालय देत असताना ग्रामीण ठिकाणी देखील आमचं आंबेडकर भवन असेल, बुद्ध भवन असेल, जे काही यांचं काम राहिलेलं असेल त्याच्याकडे देखील दुर्लक्ष होणार नाही. त्यांचं देखील काम येत्या काही दिवसामध्ये आम्ही पूर्ण करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. या संस्थेचं काम जे आहे ते 100% शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक असं हे काम आहे. तळागाळातील जो काही समाज आहे, लोक आहेत, त्यांच्यासाठी सातत्याने घडणारी अशी ही संस्था आहे. या संस्थेचं स्वतःची अशा मालकीचं या ठिकाणी आंबेडकर भवन, बुद्ध भवन असेल किंवा मुंबई येथील कार्यालय हा संकल्प आहे आणि याच भावनेतून आम्ही या ठिकाणी आपल्याला बोलवलेलो आहोत. आमच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. मग आम्ही महिलांसाठी वेगळी आमची महिला समिती आहे, युवकांसाठी युवा समिती आहे. मुंबईमध्ये पण त्याच पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या संघटना म्हणजे आमच्या विंग्स आहेत, त्या विंगच्या माध्यमातून आम्ही समाजाचं काम करत आहोत आणि हे काम करत असताना या संघटनेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन या संस्थेला सन्मानित करण्यात आलेला आहे.
तर हेच तिथेच थांबलेलं नाही, तर या संस्थेचं महिला समुपदेशन केंद्र देखील या ठिकाणी खेळ विक्री चालत आहे. अशा पद्धतीने ही एक संस्था आहे. या संस्थेने तळागाळातील सर्वांना घेऊन एकत्र काम करण्याचा संकल्प आपल्याला आहे. थोडंसं त्याचप्रमाणे महिला पतसंस्था असेल किंवा वेगवेगळे आमची व्यायामशाळा असेल, त्याच्यानंतर आमचं वाचनालय आहे, असे वेगवेगळे जे उपक्रम आहेत मुंबई आणि ग्रामीण ठिकाणी आम्ही सतत वेगवेगळे काम करत असतो. आणि हे काम करत असताना आमचे खेड तालुक्यात संपूर्ण तालुक्यामध्ये 17 गट आहेत आणि 17 गटांमधून वेगवेगळे कार्यक्रम करून आम्ही समाजाशी एकनिष्ठ राहून या संघटनेला हातभार लावून या संघटनेचे जे काही काम असेल ते आम्ही करत असतो. हा झाला पहिला टप्पा. पुढचा टप्पा आपण सुरू करत असताना खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संघामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला बाबासाहेबांच्या हयातीमध्ये आमच्या संघटनेने त्यावेळेला बाबासाहेबांची जयंती साजरी केली होती. आणि त्याच अनुषंगाने तेव्हापासून आज देखील आजपर्यंत आम्ही गेली कित्येक वर्ष एक हे आमचे नेते आहेत आणि त्यांची आम्ही जी जयंती आहे ती आज म्हणजे 135वी जयंती इथपर्यंत आम्ही संपूर्ण तालुक्यातील आमच्या कोणत्याही गावामध्ये कोणत्याही ठिकाणी जयंती आज मोठी भव्य दिव्य न होता फक्त खेडमध्ये सेंट्रलाइज या ठिकाणी आम्ही एकच जयंती करतो. आणि एक जयंती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सगळे मिळून आम्ही जयंती करत असतो. या जयंतीला आम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळते. तसंच आपलं देखील सहकार्य मिळावं, आम्ही देखील आपले आहोत, आम्हाला देखील आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करावे अशी आम्ही विनंती करतो. हे करत असताना आम्ही आपल्याला जवळ करत आहोत, कारण समाजामध्ये आम्ही जे काही चांगले उपक्रम राबवतो, मग महिला शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील किंवा विद्यार्थ्यांचा गुणगौरव असतील. मागच्या वेळेला निलेश कांबळे साहेब यांचा जो चिरंजीव आहे तो 10वीमध्ये आपला म्हणजे आमच्या संस्थेचा विद्यार्थी आहे किंवा आम्हाला अभिमान आहे. आमच्या खेळचा विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 100पैकी 100% मार्क्स मिळवून पहिला आलेला आहे. असं ह्या संस्थेचं जे काम आहे ते अतिशय लौकिकाला साधेल असं काम आहे. या संस्थेने अतिशय दर्जेदार कार्यकर्ते घडवलेले आहेत. या संस्थेने बौद्ध उपासक घडवलेले आहेत. या संस्थेने महिलांसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम केले. या संस्थेने महिलांसाठी किंवा तरुणांसाठी संस्कार शिबिरे आयोजित केलेली आहेत. त्याचप्रमाणे पतसंस्थेच्या माध्यमातून जे आर्थिक योगदान मिळायला पाहिजे त्या पद्धतीने याचं काम चाललेलं आहे. त्यानंतर महिला समुपदेशन म्हणजे महिलांमधील अन्य अत्याचार होण्याचं निवारण करण्यासाठी या संस्थेनं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यात केलेलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आम्ही शिक्षणासाठी जास्तीत जास्त आम्ही भर देतो. त्याच्यानंतर आम्हाला संघटित होण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये या संस्थेला मांडणारे सगळेच आमचे 100च्या 100% आमचे भीम आयोजित आहेत. आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात. त्यांच्याच माध्यमातून आम्ही असे मोठमोठे कार्यक्रम करतो. उद्याचा देखील होणारा जो कार्यक्रम आहे आमचे सरचिटणीस सन्माननीय मोदीजी म्हणाले तसंच 13 तारखेला संध्याकाळी आम्ही 11 वाजता इथून संपूर्ण एक रॅली आमची निघते त्या ठिकाणी. आणि 11 वाजता इथून रॅली निघाल्यानंतर बाबासाहेबांना अभिवादन करणार आहोत आम्ही 12 वाजता. तर आपण देखील ही रॅली करावी जेणेकरून एक चांगला संदेश जाईल. बाबासाहेबांना 12 वाजता आम्ही बरोबर 12 वाजता अभिवादन करतो कामतळ्यावरती. आणि अभिवादन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असतात. काही आमचे तरुण असतात ते वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात. छोटासा आमचा तिथे कार्यक्रम होतो साधारणतः 1 तास 2 तास जातात. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 14 एप्रिलला सकाळी तिथे धम्मध्वजारोहण होईल. धम्मध्वजारोहण झाल्यानंतर इथून त्रिसरण पद्धती ग्रहण केल्यानंतर जी काही रॅली निघते ती अतिशय वापरण्यासाठी म्हणजे एवढी भव्य आणि दिव्य असा हा मोठा कार्यक्रम रॅलीचा असतो. सगळे युवती असतात आणि अशा चांगल्या पद्धतीने शांततेने आमची ही रॅली जवळजवळ 2 वाजेपर्यंत त्या तिथे पोचत असते. आणि अतिशय सगळे म्हणजे सगळ्या वयोगटातील जे तरुण असतात, महिला असतात, मुली असतात किंवा वृद्ध देखील असतात ते अतिशय त्याच्यामध्ये त्या रॅलीमध्ये सहभागी राहिलेले असतात. त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था वेगवेगळ्या आमच्या संस्थेने केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 ते 12 वर्ष 15 वर्ष एवढं आमच्या संस्थेला एवढे साधारणतः 5 ते 6 हजार जे आमचे भीमानंद येतात आणि येतात त्याच्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून कर्मचारी सरकारी कर्मचारी संघटना
जी आमची आहे आणि त्या सरकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था केली जाते. याही वर्षी या संघटनेच्या माध्यमातून भोजनाची आणि पाण्याची जी व्यवस्था आहे ती अतिशय काटेकोरपणे केली जाते, जेणेकरून समाजाचे जे सगळे अभिमानी जे आहेत त्याने त्याचा लाभ घेतला पाहिजे. त्यानंतर प्रमुख वक्त्यांचं भाषण होतं. प्रमुख वक्त्यांचं भाषण झाल्यानंतर स्वागत होतं सगळ्यांचं आणि संध्याकाळी विविध करमणुकीचा कार्यक्रम. अशा पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रमाची आम्ही रूपरेषा केलेली आहे. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची ज्या काही सामाजिक कार्य आहे ते समाजातल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोचावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि हे करत असताना आमच्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला देखील आम्ही प्रामाणिकपणे निमंत्रण देत आहोत. आग्रहपूर्वक आपण त्या ठिकाणी आमचा जो कार्यक्रम आहे तो आपला कार्यक्रम समजून आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि अतिशय चांगलं म्हणजे 13 आणि 14 तारखेच्या जे कार्यक्रमाचं जे महत्त्व आहे ते समाजापर्यंत आणि कोकणातल्या संपूर्ण आपल्या जे काही आपली वृत्तपत्र आहेत त्या पत्रांपर्यंत आपल्याला लोकांपर्यंत पोचवावी अशी खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने आपणा सगळ्यांना मी आवाहन करतो आणि विनंती करतो. आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अतिशय प्रामुख्याने दिमागदारात आपलं काम झालं पाहिजे, करावं असं आपल्याला हार्दिक मंगलकामना व्यक्त